नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर राऊतांचा जोरदार पलटवार. फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊतांची टीका. फडणवीसांकडून शिंदेच्या पक्षाचं ऑपरेशन, राऊतांचा हल्ला. सोलापूर शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये वाढली चुरस. मुलाखतींमध्ये तब्बल 20 इच्छुकांकडून दावेदारी सादर. 7 जणांची नावं आघाडीवर. नाशिकच्या आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार प्रकरण. 5 आरोपींना आज करणार न्यायालयात हजर. महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांना धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप. जन्मदिवसानिमित्त खासदार नारायण राणेंचे वाळू शिल्प साकारले. राणे यांच्या कणकवली येथील घरी शिल्प साकारले. तब्बल 6 तासात साकारलं शिल्प. पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंगसाठी परवाना बंधनकारक. अनधिकृत फलकांवर कठोर कारवाईचा प्रशासनाचा इशारा. बुलढाण्याच्या खामगाव एमआयडीसी एलपीजी गॅस गळतीची महामॉकड्रिल यशस्वी. विविध यंत्रणांचा समन्वय ठरला कौतुकास्पद. वाशिममध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत एसटीच्या भाड्यात वाढ. 10% वाढ. प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री. जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई. अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी घेतला 24 तासात शोध. आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवण्यात. 3 वर्ष अत्याचार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल. नाशिकमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी फसवणुकीचा गुन्हा दाखल. नोकरीचा आमिष दाखवून 9 लोकांची केली 13,80,000 रुपयांची फसवणूक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.